विमुक्त विकास व संशोधन संस्था सातारा आणि भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र यांच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण समारंभामध्ये सर्व मान्यवर अतिथी, पुरस्कार्थी आणि संस्थेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्ह्याच्या सामाजिक राजकीय चळवळीतील कार्यकर्ते बंधू आणि भगिनींचं शब्दसुमनांनी या ठिकाणी मी हार्दिक असं स्वागत करतो। आणि या सोहळ्याला प्रारंभ करीत असताना देशाचे नेते सन्माननीय आदरणीय शरदरावजी पवार साहेब, या सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष माजी खासदार आणि जिल्ह्याचे नेते सन्माननीय श्रीनिवास पाटील साहेब, भारतीय संसदेतील खासदार सन्माननीय सुप्रियाताई, या सर्व मान्यवरांना विचारमंचावरल्या विनंती करतो की आदर्शांना पुष्पार्पण करावं। आपणा सर्वांचे आदर्श राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याच पद्धतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज, या आपल्या आदर्शांना या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण केलं जात आहे। अतिशय हृद्य असा हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार, त्याच पद्धतीने जीवन गौरव पुरस्कार आणि यल्लाप्पा वैदू स्मृती युवा साहित्यिक पुरस्कार, या 3 पुरस्काराचे या ठिकाणी वितरण होत आहे। या सोहळ्यासाठी आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष, देशाचे नेते आदरणीय शरदरावजी पवार साहेब, त्याच पद्धतीने या सोहळ्याचे अध्यक्ष आमचे हितचिंतक सन्माननीय खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब आणि संस्थेच्या संचालिका आणि संसदपटू सन्माननीय खासदार सुप्रियाताई यांचं सुरुवातीला आपण संस्थेच्या वतीने या ठिकाणी स्वागत करीत आहोत। सुरुवातीला भारतीय राजकारणातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व, आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांचं स्वागत संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष आमचे आधारस्तंभ आदरणीय पद्मश्री लक्ष्मण माने साहेब यांनी त्यांचं स्वागत करावं अशी मी त्यांना नम्र अशी विनंती करतो। ज्यांची प्रेरणा आम्हा सगळ्यांना सातत्यानं प्रेरित करत असते, कार्यरत ठेवत असते, असे देशाचे नेते सन्माननीय आदरणीय शरदरावजी पवार साहेब यांचं या ठिकाणी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण साहेबांना शुभेच्छा देणार आहोत। या ठिकाणी आपल्या मान्यवरांचं आपण स्वागत केलेलं आहे। यानंतर मुख्य पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। सुरुवातीला आयुष्मान यल्लाप्पा वैदू स्मृती युवा साहित्यिक पुरस्कार जो जाहीर करण्यात आलेला आहे तो साहित्यिक नारायण जावलीकर यांना या ठिकाणी सुरुवातीला आदरणीय साहेबांच्या हस्ते सन्मानित केलं जात आहे। आयुष्मान नारायण जावलीकर, आपण 1983 पासून म्हणजेच गेली 42 वर्ष भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे काम करत आला आहात। हे करत असताना जिल्ह्यातील सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतही आपण अग्रभागी राहिला आहात। भटक्या विमुक्तांच्या प्राथमिक अडचणी सोडवण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्नशील राहिलेला आहात आणि म्हणूनच संस्थेच्या वतीनं आपणास यल्लाप्पा वैदू स्मृती युवा साहित्य पुरस्कार देऊन आदरणीय साहेबांच्या हस्ते आपला गौरव करण्यात येत आहे। या प्रसंगी दुसरा एक पुरस्कार या ठिकाणी आपण देत आहोत, जीवन गौरव पुरस्कार। हा पुरस्कार यावर्षी रामभाऊ जाधव यांना प्रदान होत आहे। पद्मश्री लक्ष्मण माने साहेब यांच्या भटक्या विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी चालवलेल्या भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र
या संघटनेच्या माध्यमातून गेली 35-40 वर्ष रामभाऊ जाधव कार्यरत आहेत आणि म्हणून संघटनेच्या वतीनं त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन साहेबांच्या हस्ते सन्मानित केलं जात आहे। यानंतरचा महत्त्वाचा पुरस्कार जो आहे तो फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार विख्यात शिक्षणतज्ञ, अर्थशास्त्रज्ञ आणि साहित्यिक डॉक्टर सुखदेव थोरात यांना प्रदान केला जातोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना शुभेच्छा देऊयात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला शिका, तो संदेश शिरसावद्य मानून सन्माननीय डॉक्टर सुखदेव थोरात यांनी संपूर्ण आयुष्य आपलं घडवलेलं आहे आणि देशाच्या अर्थशास्त्र आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये अतिशय महत्त्वाचं असं योगदान साहेबांनी आपल्याला दिलेलं पाहायला मिळत आहेत। या तिन्ही मान्यवरांचा या ठिकाणी देशाचे नेते सन्माननीय शरदरावजी पवार साहेब यांच्या हस्ते आपण सन्मान केलेला आहे आणि ही गोष्ट निश्चितच भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था सातारा या संस्थेच्या आणि भटक्या विमुक्त जमाती संघटना महाराष्ट्र या संस्थेच्या दृष्टीने अतिशय सुवर्णाचा क्षण असलेला आपल्याला दिसून येत आहे। आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या तुडवीत चाललो। मित्र हो, भटक्या विमुक्तांच्या पाल्यावरील शेवटच्या माणसाच्या मनामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, हक्कांची पेरणी करणारी, त्यांच्या पालावर पणती पेटवून त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश निर्माण करण्यासाठी ज्यांनी हयातभर आपलं योगदान दिलं ते आमच्या संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष, आमचे आधारस्तंभ सन्माननीय उपप्रकार लक्ष्मण माने साहेब यांना मी नम्र अशी याचना करतो या ठिकाणी की साहेबांनी या ठिकाणी या सोहळ्याचं प्रास्ताविक करावं। आपल्या संस्थेचे अध्यक्ष आणि आपल्या देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्र पवार साहेब, ज्यांचा आज आपण सन्मान केला, ते पद्मश्री डॉक्टर सुखदेव थोरात, खासदार सुप्रियाताई सुळे, ज्यांना आपण पुन्हा 2 पुरस्कार दिलेत, तो युवा साहित्यिकाचा पुरस्कार स्वीकारलेत नारायण जावलेकर आणि जीवन गौरव पुरस्कार दिला आपण यावेळेला रामभाऊ जाधव यांना। हे थोडासा कार्यक्रमाचं शेवटीच्या ऐवजी उलटा सुरुवात केली असं म्हणूया। साहेबांना पुन्हा खाली बसा, पुन्हा उठाय नको म्हणून आपण एकदम हे सगळे पुरस्काराने हे वितरण संपवलं। आता साहेब फक्त भाषणासाठी उठतील। हा पुरस्कार 1990ला सुरू झाला। मी आमदार झालो आणि 90ला हा पुरस्कार मी सुरू केला। तेव्हापासनं फक्त कोविडच्या काळामध्ये 1 वर्ष आपण हा पुरस्कार दिला नाही, एरवी सातत्यानं हा पुरस्कार आपण देत आलो होतो। अगदी राग जाधवांच्या पासून आता थोरात सरांपर्यंत महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्यांनी बौद्धिक भर घातली, चळवळीमध्ये ज्यांनी सक्रिय भाग घेतला, चळवळी उभी करण्याच्यासाठीचे ज्यांनी आपली लेखणी चालवली, असे सर्व समाजातले गुणवंत लोक, तिथे जातीपितीचा काही संबंध नाही, ज्यांनी परिवर्तनाच्या शाहू फुले आंबेडकरांच्या चळवळीला मदत केली, ज्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे त्या सगळ्या कामामध्ये, या सर्व चळवळीतल्या मान्यवर साहित्यिकांना, विचारवंतांना आपण आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते दरवर्षी सन्मानित करत असतो। यावर्षी थोरात सरांना आपण हा पुरस्कार देतोय। आपल्यापैकी बहुतेक लोकांना माहिती नसणारे थोरात सर कोण आहेत
तर थोरात सर हे आत्तापर्यंतचे जेवढे आपण पुरस्कार दिले त्या सर्व पुरस्कार त्यांचा आदर राखून मी असं म्हणेन की आजचा पुरस्कार ज्या व्यक्तीला मिळाला ही व्यक्ती देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, देशाच्या UGCच्या व्यवस्थेमध्ये, प्लॅनिंग कमिशनमध्ये ज्यांनी देशाची फार मोठी सेवा केलेली आहे असा हा मनुष्य आहे. मला सुदैवानं प्लॅनिंग कमिशनमध्ये त्यांच्याबरोबर काम करता आलं. मला UGCमध्ये काम करता आलं आणि तिसरी संस्था काय ICSR ना, तिसरी संस्था ICSR, तर त्याच्यामध्ये सुद्धा सरांच्या बरोबर मला काम करता आलं. याचा मला अतिशय आनंद आहे. म्हणजे प्लॅनिंग कमिशन म्हणजे देशाचा विकास काय पद्धतीनं करावा आताचं सरकार नाही करत. ते प्लॅनिंग कमिशन वगैरे त्यांनी मोडून टाकलं. पण जे पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुरू केलेलं प्लॅनिंग कमिशन होतं त्या प्लॅनिंग कमिशनचे सर चेअरमन होते. ही विद्यापीठं देशभर जी चालतात त्या विद्यापीठांना ज्या ग्रँट देतात ती जी UGC नावाची संस्था आहे तिचे पण शहराध्यक्ष होते. आणि आत्ता जे सांगितलं की ICSR नावाची एक संशोधन करणारी जे देशभरातल्या ज्या संस्था आहेत त्यांची शिखर संस्था आहे तिचे संस्था सर अध्यक्ष होते. अतिशय मितभाषी आहेत. म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसारखा त्यांचा पिंड नाही, अतिशय मितभाषी आहेत. परंतु त्यांनी प्रशासकीय शिस्त त्या सगळ्या कामांना इतकी छान लावली होती. म्हणजे अधिकाऱ्यांच्या बरोबर काय पद्धतीनं संबंध ठेवावेत, काय पद्धतीनं त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि आपला हेतू पुढे कसा घेऊन जायचा हे काम थोरात सरांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. कारण असं आहे की उपेक्षित समाजातनं तळातनं येऊन इतक्या वर जाणं ही गोष्ट जवळपास अपवादानं घडते. थोरात सर हे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबात, मागासवर्गीय समाजातल्या कुटुंबात जन्माला येऊन बाबासाहेबांची प्रेरणा आणि बाबासाहेबांचा विचार आणि बाबासाहेबांचा हात घट्ट धरून हा माणूस देशाच्या विकासाच्या साठी जे योगदान द्यावं लागतं ते थोरात सरांनी दिलं आहे. सर खरं म्हणजे तुम्हाला तुमचा गौरव करायचा. माझ्याकडनं थोडा उशीर झाला. त्याचं कारण तुम्ही राहताय कुठे ते नेमकं कळत नव्हतं. दिल्लीत राहताय की नागपूरला राहताय त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता. पण मग मी बोललो फोनवरनं आणि सरांनी आपला पुरस्कार स्वीकारला. मी सरांचा मनापासून आभारी आहे. संस्था आमची सर आमची संस्था छोटी आहे आणि ही भटक्या विमुक्त समाजाच्या मुलांच्यासाठी सुरू केलेली संस्था आहे. मी नेहमी सांगतो की मी माझा पिंड हा बाबा आढावांच्या बरोबर काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा, म्हणजे चळवळीतल्या कार्यकर्त्याचा, शब्द माडकवून काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा, त्या मोर्चे काढायला, आणखी मेळावे करायला, आणखी काय करायचं, रेल्वे अडवायची, एसटी अडवायचा, रस्ता अडवायचा, या असल्या चळवळीत मी काम करत होतो. चव्हाण साहेबांनी मला सांगितलं की हे सगळं केलं पाहिजे, बरोबर आहे. पण या समाजाचं काय करणार? ज्या समाजाचं तुम्ही हे चित्रण उपरामध्ये लिहिलं आहे या पोरांचं काय करणार? पुढच्या पिढ्यांचं काय करणार? त्या आपण एक संस्था काढूया आणि हे काम करूया, या मुलांना शिकवायचं. तर आम्ही साहेबांना सांगितलं, साहेब माझा पिंड नाही, संस्था चालवणं तर माझा बिलकुल पिंड नाही, तसली शिस्तही मला नाही. म्हणजे त्याला एक शिस्त लागते संस्था चालवायला, तसली शिस्त पण मला नाही. मी कार्यकर्ता, त्याच्यामुळे ते आमचं अण्णांच्यासारखं काम, तुझ्या आयला माझ्या आयला म्हणून आम्ही ते पुढं चालायचे. आता हे सगळं तुमचं हे विद्वान लोकांचं काम, आम्ही ते कसं करणार? मला काय ते जमणार नाही. आणि चव्हाण साहेबांनी सांगितलं की तुम्हाला ही जबाबदारी नाकारता येणार नाही.
कारण ज्याचा त्याने आपला क्रूस आपल्या खांद्यावरच व्हायचा असतो. तुम्हाला तुमचा क्रूस व्हायला लागेल. मदतीला मी आहे, सगळी मदत आम्ही करू सगळे, पण प्रत्यक्षामधलं जे काम आहे ते काम तुम्हाला करायला लागेल. मग साहेब हयात असताना संस्थेच्या घटनेपासून सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. मोठी मोठी माणसं घेऊन संस्थेची स्थापना केली आणि ते फार काळ लाभले नाहीत. त्यांच्यानंतर तांत्रिकदृष्ट्या दाभोळकर एकदा दोनदा अध्यक्ष झाले, परंतु 87 सालापासून पवारसाहेबांनी ही धुरा स्वीकारली आणि मला असं वाटतं की आमचं नष्टचर्य संपलं. तोपर्यंत शबनममध्ये असलेली संस्था ही जमिनीवरती कुठेतरी आकार घ्यायला लागली. त्याचं सारं श्रेय ज्या जागेवर आपण बसलोय ही जागा चव्हाण साहेबांनी निवडलेली जागा होती. परंतु आमची एक पराक्रमी मुख्यमंत्री होती, चव्हाण साहेब वारले. ते गेल्याच्या नंतर मी ती फाईल घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यानं म्हटलं की चव्हाण साहेबांचं पत्र आहे, ही जागा चव्हाण साहेबांनी मागितलेली आहे, तर या जागेतली मला जागा द्या, 1 गुंठा तरी का होईना जागा द्या. त्या मंत्र्यांनी ती फाईल माझ्या अंगावरती टाकली. ते म्हणाले त्या अमकं कारण आहे, तमकं कारण आहे, देता येणार नाही. मी पण काय काय केलं आहे, नाहीचं नाही, कारण मी तरुणच होतो आणि मी कुणास भीत नाही, तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मी ते सगळं केलं बरोबर, ते काही सांगत नाही बसत आहे. पण एका उपेक्षित समाजातल्या माणसांच्यासाठी करायचं काम आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलेलं आहे, जागा मागितलेली आहे आणि ती जागा मिळत नाही. त्यामुळं मी तिचा नाद सोडून दिला आणि एक शोधयात्रा काढली. त्या शोधयात्रेच्या निमित्ताने मी साहेबांच्याकडे गेलो. साहेबांनी सांगितलं मला त्या यात्रेला अशी मदत करा, तशी मदत करा. साहेब मला म्हणलं लक्ष्मणराव, साहेबांनी तुमच्याबद्दल मला सगळं काही सांगितलेलं आहे, मी उपरा वाचलेला आहे, तर तुम्ही मला सांगा काय करायचं आहे. मला इतका आनंद झाला. मी म्हटलं साहेब बाकीचं काय पण राहू दे, चव्हाण साहेबांनी ही संस्था सुरू केली होती, या संस्थेच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी घ्या आणि याला आम्हाला मार्गदर्शन करा. मला अजूनही आठवतंय त्यांच्या घरी मी रामालയം नावाचं घर होतं, तिथं भेटलो होतो. अंगात बनियान होतं आणि माझ्याशी बोलताना त्यांनी डावा हात वर केला आणि ते म्हणाले डन, काही चिंता करू नका, चव्हाण साहेबांचं काम आहे, माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत मी तुमच्यासोबत राहीन. आणि मी पण त्यांना असा शब्द दिला होता, श्वासात श्वास असेपर्यंत मी तुमच्यासोबत राहीन. कितीही अडचणी आल्या, काहीही झालं, खूप लोकांना काय काय वाटत असतं, पण मी तुम्हाला एवढं सांगतो, मी साहेबांना विचारल्याशिवाय काय करत नाही. मग मी करू दे नाही तर ब करू दे, पण मी त्यासाठी साहेबांचा आधी सल्ला घेतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो, त्यांचा विचार घेतो आणि मग जे करायचं ते करतो. हे काम उभं राहिलं, याला 50 लाख रुपये या कामाला मुख्यमंत्री फंडातनं आपल्याला साहेबांनी दिले. बाकीचे 51 लाख रुपये आम्ही उभे केले. त्या काळात 1 कोटी रुपयाची बिल्डिंग आहे. त्यावेळेला अशा आश्रमशाळांच्या बिल्डिंगा वगैरे नव्हत्या. मी तर पत्र्याच्या चाळीसारखी तोरातसर घेऊन गेलो होतो साहेबांच्याकडे एक इमारत. साहेब मला म्हणाले आपण आता जागा मिळत तर इमारत कशी बांधायची. म्हटलं साहेब आम्ही गरीब माणसं, मी आपलं पत्र्याचं एक शेडच्या सारखं करून आपलं घेऊन गेलो होतो. आपल्या प्राथमिक शाळा असते तशी शाळा घेऊन गेलो होतो साहेबांच्याकडे. आम्ही इथून कोल्हापूरला निघालो होतो. साहेबांनी मला बोलवलं, मी गेलो. साहेब मला घेऊन गेले कोल्हापूरला. मला म्हणाले बघू द्या प्लॅन काय केला आहे. मी आपला त्यांना प्लॅन तो दाखवला. तो प्लॅन त्यांनी बघितला, माझ्याकडे जर असं बघितलं. मला म्हणाले लक्ष्मणराव, ज्या मुलांना तुम्ही शिकवताय ती मुलं ही बेघर आहेत, झोपडपट्ट्यातली राहणार आहेत किंवा ज्यांना घरदारच नाहीत, अशा समाजाच्या पोराचं स्वप्न तरी किमान मोठं करा. तर मला नेमकं कळलं. म्हटलं कसं स्वप्न त्यांचं मोठं करणार. नाही म्हणाले, ज्याला घर नाही ना, जो बाहेर नाही राहते ना, त्याला घर नाही, दार नाही, अशा समाजाच्या पोरांचं स्वप्न जर मोठं करायचं असेल तर त्याला तशाच प्रकारची इमारत आपल्याला बांधायची आहे.
आणि त्या प्रकाराने प्रपोजल करा आणि कामाला लागा म्हणाले. मग हा आराखडा सगळा केला, त्यांच्याशी बोललो. किती ते कुठे असतात, जगभर कुठेही असू देत, पण त्यांचं चित्त इथं असते. एकदा हेलिकॉप्टरवरनं निघाले होते आणि इथे हा डोम जो आहे आपला तो असा कल्लेला होता. तो वरनं जाताना त्यांना दिसला. आता मला खाल्लं कसं काय दिसणार, माझं ते क्षेत्रही नाही. मला फोन आला, मला म्हणाले लक्ष्मणराव तर आपला डोम आहे ना. मी एकदम आदरूनच गेलो. तर साहेब कुठनं मुंबईतनं बोलतायत आणि आपला डोम आहे ना. तर म्हणाले आपला डोम आहे ना, तसं कल्ला आहे, जरा लक्ष घाला बघू म्हणाले. पण मी सांगितलं तुम्हाला की इतक्या बारक्या गोष्टी ते लक्षात ठेवतात आणि त्या सूचना करतात की आपल्यालाच करायला पाहिजे. आता हे काम शून्यातून उभं राहिलं. आत्तापर्यंत साधारणतः साहेब 50,000 मुलं शिकून गेले. आणि मी दरवर्षी आता सारखा साहेबांना सांगतोय, साहेब बंद करूया हे, आता बंद करूया. चालवणं सोपं नाही. ज्या काळात साहेब मुख्यमंत्री होते त्या काळात हा प्रश्नच नव्हता. मी साहेबांना सांगितलं की आम्ही महाराष्ट्रात आहे, मी लालसिंग राजपूत, आमची संबंध आहे जी महाराष्ट्रातली संचालक मंडळी होती, सगळे साहेबांच्याकडे जायचो आणि साहेबांना सांगायचो. आणि साहेब भराभर आमच्या सगळ्यांना मदतीला यायचे. साहेब आपल्यानंतर हा सगळा समाज हा अक्षरशः पूर्वीसारखा आहे तिथे होता, काहीही बदल होत नव्हता. पण 50,000 पोरं आपण जी शिकवली ना, त्या पोरांनी साहेब माझी धर्मांतराची नंतरची सगळी चळवळ त्या पोरांनी चालवली. ते संबंध राज्यभर जेव्हा मी हिंडत होतो तेव्हा ती सगळी पोरं मला भेटत होती. पार नगर नाशिकपासून राज्यभरातली मुलं इथं येतात, कर्नाटकातली मुलं इथं येतात. मला आता आनंद आहे की आता हे आपल्या आयुष्यात जेवढं आपल्याला करता आलं तेवढं केलं. आज मी साहेबांना आज मी सांगितलं की साहेब आता इथून पुढे तुम्ही काहीतरी आम्हाला द्या असं तुम्हाला आता मागणार नाही. आयुष्यभर तुम्ही इतकं देत आलात. 4 ठिकाणी मी व्यापार वाढवलं नाही. चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं तुमचं प्राथमिक शिक्षणही गरज आहे. साहेब मी प्राथमिक शाळा काढल्या. मी ठरवलं असतं तर दुसऱ्याही काही प्रकारच्या शाळा लबाड्या करून मी चालवू शकलो असतो. पण मी ठरवलं की नाही, प्राथमिक माध्यमिक शिक्षण उच्च माध्यमिक शिक्षण इतकंच आपल्याला काम करायचं, ही आपल्या समाजाची गरज आहे. साहेबांनी या सगळ्या कामात मदत केली. थोरात सर एक वेळ तर अशी आली की पोरांना जेवायला काय घालायचं असा प्रश्न निर्माण झाला की कसं जेवायला घालायचं. थांबू काय, पोरांना जेवायला कसं घालायचं, पोरांना जेवायलाच काय नव्हतं. ते नारायण जावळीकर बसलेत ना पलीकडे, त्यांच्या झोपडपट्टीमध्ये आमची पत्र्याची शाळा होती आणि पोरांना काय जेवायला नाही. मी नाही तर नव्हतो. मग शशीकडं होतं ते सगळं तिने देऊन झालं, ह्याच्याकडं होतं तेही देऊन झालं. ते नारायण जावलीकर जाधव होते ते त्यांनी दिलं तेही झालं. आणि सगळं झाल्यावरती आता काय करायचं, तर यांनी शांतपणे पोरांना सांगितलं की जा मागून आणा सगळीकडनं आणि जेवा. आयुष्यात एकच दिवसाचा आला, पुन्हा भीक मागावी लागली. पण त्यानंतर मी असं ठरवलं की नाही, साहेबांशी बोललो. साहेब म्हणलं मी पायली धान्य मागतो. किती? 1 पायली, जास्त नाही. तुम्ही शेतकऱ्यांना फक्त सांगा. आणि माझे मित्र आता नाहीत आहे, सुभाषराव शिंदे आणि मी फलटण तालुक्यातून पायलीनं 500-500 पोती धान्य उभं केलं या पोरांच्यासाठी. त्यानंतर एकही दिवस साहेब असा आला नाही की ज्या दिवशी पोरं उपाशी राहतील. अगदी गरज पडली तर मी साहेबांनी मला 20 एकर जमीन घेऊन दिलेली आहे. त्याच्यामध्ये सगळा भाजीपाला पिकतो, बटाटा होतो. जर खायला काही मिळालं नाही तर बटाटे सुद्धा उकडून घातलेले आहेत, पण उपाशी कोणाला ठेवलेलं नाही. मी सांगतो याच्यासाठी आहे की साहेबांनी आपल्याला खूप दिलं. थोरात साहेबांचा आपण सत्कार केला, त्याचंही मी कारण तुम्हाला सांगितलं की या माणसानं त्या काळामध्ये असं सांगितलं होतं की मागासवर्गीयांचा सगळा निधी हा कुठल्याही परिस्थितीत फक्त मागासवर्गीयांसाठी खर्च झाला पाहिजे, तो वर्ग करता येणार नाही. आणि आत्ताचे राज्यकर्ते थोरात साहेब ते सगळं गेलं प्लॅनिंग वगैरे तुमचं. त्याच्यामुळं आता आमचा निधी सोडा, आम्हाला पैसेच मिळत नाहीत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते इतके दिव्य आहेत की आता मी काय बोलावं.
त्यांचा राग माझ्यावर काय माहिती आहे. महाबळेश्वरला ते आले आणि त्यांना भेटायला मी गेलो होतो. पत्रकार होते माझ्याबरोबर. त्या लिस्टमधल्या अंगीत मला उभं केलं होतं. ते त्या हेलिकॉप्टरमधनं उतरल्यावरती हे असले एवढे मोठे मोठे पागोडे घातलेले सगळे ब्राह्मण आले आणि ते वेदमंत्र म्हणायला लागले वैदिक पद्धतीनं. मी महात्मा फुलेंचा शिष्य आहे, बाबासाहेबांचा शिष्य आहे. मी उभं राहिलं, ऐकली इच्छा नाही तिकडे. मी ऐकलं नीट. मला काही सारं संस्कृत समजत नाही, पण थोडं थोडं समजतं ना आम्हाला. ते माझ्या लक्षात आलं की साला चव्हाण साहेबांपासून आपण एवढे मुख्यमंत्री या हेलिकॉप्टरवरती उतरताना पाहिले, पण कधी कुणाला वैदिक मंत्र म्हटल्याचं पाहिलं नाही. आणि हा पहिल्यांदा इतके हे 5-25 ब्राह्मण असं त्या टोप्या पगड्या घातलेले आणि ते त्याचा करत होते वैदिक मंत्रघोष. मग मी एकट्यानं घोषणा सुरू केल्या. मीच एकटा होतो, एकटाच घोषणा द्यायचो. आणखी मुर्दाबाद मीच म्हणायचो. त्या पोलीस आले सगळे, मला पकडलं. मला म्हणाले की हे काय चाललंय. म्हणलं हे काय चाललंय, तुम्ही ब्राह्मणांचे मुख्यमंत्री आहात की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. तुम्ही जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असाल तर हे काय चाललेलं आहे तुमचं, हे बंद करा. ते म्हणाले असं असं मी काय त्यांना बोलवलं नाही. म्हणलं नसेल की बोलवलं, पण तुमची जात ब्राह्मण असल्यामुळे सारे ब्राह्मण तुमच्यासाठी जमली. माझ्यासाठी जमतील काय, पवार साहेबांसाठी जमली होती काय, चव्हाण साहेबांसाठी जमली होती काय. एवढे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथे हेलिपॅडवर उतरले, त्यांच्यासाठी बरे हे सगळे आले नाहीत, तुमच्यासाठी का आले. गड्यान जो काय माझ्यावर राग धरलाय म्हणताय ते आता एकही काम माझं करीत नाही. मी म्हणलं नाही केलंच तर जा. काय मला इस्टेट त्याला मागायची आहे, मला काय त्याला मागायचं नाही. ताई मी कधी तुम्हाला घेतल्याशिवाय कोणाला घेतल्याशिवाय जात नाही. कारण हे आम्हाला दारात उभं करणार नाही, आम्हाला माहिती आहे ना. आम्हाला आमच्या जाती बघूनच व्यवहार केला जातो हे आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही आपल्या साहेबांना सांगतो. मला आजही मुख्यमंत्र्याची अपॉइंटमेंट पाहिजे असली मी साहेबांच्याकडे जातो. साहेब आपल्याला मुख्यमंत्र्यांना भेटायला पाहिजे. साहेबांच्या पदराला धरून मुख्यमंत्र्याकडे जाणे, कुणी पण मुख्यमंत्री असू दे. आपण इंडिपेंडंट मुख्यमंत्र्याकडे गेलो ना तर ते कसं वागवतात हे ताईंना माहिती आहे. हे आम्हाला कसं वागवतात. तुम्ही ते दिल्लीला गेल्यावरती या पोरीनं आम्हाला खूप मदत केली. आयला घेऊन जायचे, ताई तुम्ही चला. ते म्हणे अभिमत मी तुम्ही नुसतं नावाला चला, नाही काय केलं तरी चालते. ताईनं बघितलं की मुख्यमंत्री उभा राहायचा. आता मला बघून का मुख्यमंत्री उभा राहील, हा फरक आहे हो. त्याला मी काय करणार. हा संस्थेचा हा सगळा कारभार काही सांगत मी बसत नाही. सुखदेव थोरातांना मनापासून शुभेच्छा देतो की सर तुम्ही दीर्घायुष्य व्हा. तुम्ही आमच्यासाठी आशीर्वादाचे दोघेही, तुम्ही काय, बाबा आढाव काय, साहेब काय, तुमची जनरेशन ही आमची मार्गदर्शक असलेली पितृतुल्य तुम्ही सगळी मंडळी आहात. आणि तुमच्या सगळ्यांचा ज्या वाटेनं तुम्ही जायला सांगितलं त्या वाटेनं जाण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. पुढच्या जनरेशनही करतील. मला आपला थोडा वेळ द्या. काही कामं आपल्याला करायला पाहिजेत, त्याच्यासंबंधीही बोलायचं होतं, परंतु मी जनरल सभेत बोलायचं टाळलं. आताही मी टाळतो, परंतु आपल्याला काहीतरी करायला लागेल. कारण आता एक तुम्ही साधी गोष्ट, जर 20 एकर तुम्ही जमीन दिली नसती तर साहेब मी 10 वर्षापूर्वी शाळा बंद केल्या असत्या. शक्यच नव्हतं या शाळा चालवणं. सरकार किती पैसे देत असेल तुमची समजूत आहे, 30 रुपये. आता दिवसाला 30 रुपये, त्यात 2 जेवणं आणि 2 नाश्ते. आता तुम्ही तर सगळे घरं चालवणारेच लोक आहात. सांगा मला 30 रुपयामध्ये वडापाव तरी मिळतो का. पण अजूनही महाराष्ट्राचं सरकार आम्हाला 30च रुपये देतं. काय करावं आम्ही, 30 रुपये ते चालवणं शक्य नाही. माझं चालतं त्याचं कारण मी सांगितलं. माझं चालतंय त्याचं कारण 20 एकर जमीन साहेबांनी घेऊन दिलेली आहे बागायती. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पिकवतो आणि सगळ्या पोरांना खायला घालतो. मला स्वतःला तिथं उभं राहायला, मी उभा राहतो. मी कष्टकरी समाजातला मनुष्य आहे. मी कष्टात उभं राहिलेलं. मी शेती कशी करावी ना आमकं कसं करावं हे आता असलं मला चालत नाही. त्या हे शून्यातनं उभं राहिलं, साहेबांच्या मदतीनं उभं राहिलं, चव्हाण साहेबांच्या आशीर्वादानं उभं राहिलं. आणि आता मला असं वाटतं की साहेबांनी आता मला सुद्धा थोडंसं सुट्टी द्यावी. नवीन काहीतरी करत राहिलो तर नवीन काहीतरी करूया. तेव्हा पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. नारायण जावलेकर यांना यावेळचा जो पुरस्कार दिला त्यांच्या ग्रंथाला, तो ग्रंथ बाजारामध्ये आहे, चांगल्या प्रकाशन संस्थेनं काढला आहे आणि तो चालू आहे.
दुसरे रामभाऊ जाधव आहेत, त्यांनी गेली 30-40 वर्ष या भटक्या विमुक्तांच्या चळवळीमध्ये काम केलं आहे. त्याच्यामुळे या दोघांचाही जो काही गौरव आपण केला तर तो सत्पात्री आहे, म्हणजे अपात्री नाही. जावलीकरांची तर परिस्थिती अशी की जर वेळच्या निवड बोर्डामध्ये जावलीकर असायचे, त्याच्यामुळे त्यांना पुरस्कार देता यायचं नाही. मग यंदा मी असं केलं, त्यांना म्हटलं तुम्ही बाजूला ठेवतो, त्यांना बाजूला ठेवलं आणि मग यावेळेचा पुरस्कार आपण दिला. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं, त्याच्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद साहेब. सामाजिक समतेसाठी संघर्ष करत असताना आपल्या साथीदारांचा सन्मान करणं, त्यांचं पुण्यानुमोदन करणं ही जी महत्त्वाची कार्य आहेत ही संस्था करायला विसरलेली नाही. याबद्दलचं मनोगत, त्याच पद्धतीनं ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं अलौकिक असं काम केलं आणि ज्यांची या सगळ्या कामात मदत झाली त्यांच्याप्रती अतिशय नम्रपणे कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य गेली कित्येक वर्ष समजत असलेले आमचे साहेब यांनी या का सोहळ्याचं प्रास्ताविक केलं. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. बंधू आणि भगिनींनो, ज्यांना पुरस्कार देऊन साहेबांच्या हस्ते आपण गौरवलेलं आहे त्यांचंसुद्धा मनोगत आपल्याला ऐकायचं आहे, पुरस्कारापाठीमागची भावना आपल्याला ऐकायची आहे. मी सुरुवातीला निमंत्रित करतो सन्माननीय नारायण जावलीकर सर. सर्वांना जय भीम. सर्व आदर्शांना वंदन, महामानवांना अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी भारताचे थोर नेते, तुमामाचे नेते, भारतीय भटके विमुक्त विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, त्याचबरोबर विशेष अतिथी म्हणून आज या ठिकाणी उपस्थित राहिल्यात त्या सुप्रियाताई सुळे, ज्यांना या वर्षाचा फुले आंबेडकर पुरस्कार वितरित करण्यात आला. ते भारतातले थोर विचारवंत डॉक्टर सुखदेव थोरात, त्याचबरोबर भारतीय भटके विमुक्त विकास संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय आणि आमचे नेते आदरणीय मानेसाहेब, ज्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला, ते आमचे सहकारी मित्र शिक्षक आदरणीय रामभाऊ जाधव, संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारिणीचे सदस्य, व्यासपीठ आणि बंधू आणि भगिनींनो, मला या वर्षाचा प्राचार्य यल्लाप्पा वैदूंच्या नावानं पुरस्कार देण्यात येतो आहे. त्याचा मनापासून मला आनंद होतो. त्याचं कारण असं की यल्लाप्पा वैदू हे मी जिथे राहतो साताऱ्यामध्ये तिथेच ते राहतात. यांनी मला 40 वर्षापूर्वी या संघटनेमध्ये माझ्या हाताला माझ्या बोटाला धरून इथे आणलं आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळतो, याच्यापेक्षा मोठा आनंद झाल्याशिवाय राहत नाही. मित्रो, हे जे रणात आहेत झुंजणारे आहे अजून काही, हे जे मी पुस्तक लिहिलं त्याची पार्श्वभूमी अशी आहे की मी सेवेत असताना शासकीय नोकर होतो, पण चळवळीमध्ये काम करायचो, संघटनेमध्ये काम करायचो. माण्यांच्या बरोबर ज्या जबाबदाऱ्या आपल्यावरती पडतील त्या जबाबदाऱ्या पेलायच्या, परंतु त्या लढाईतनं माघार घ्यायची नाही, सातत्यानं काम करत राहायचं. आणि हे काम करत असताना आम्ही बंद दरवाज्याचं मुखपृष्ठ चालू केलेलं होतं. मानेसाहेब म्हणाले की अरे याच्यात काही लिहिणार आहेस का तू? तर म्हटलं साहेब लिहितो. मला त्यांनी प्रेरणा दिली आणि मी सुट्टीच्या दिवशी लिहित राहिलो. छोट्याशा या भटक्या विमुक्तांच्या ज्या वस्त्या होत्या त्या वस्त्यांच्यामध्ये गेलो, तिथले कार्यकर्ते भेटले. 10 वर्षापूर्वी आम्ही ज्या ठिकाणी गेलेलो होतो त्याच्यानंतर पुन्हा 20 वर्षाने आम्ही त्याच वस्त्यांच्यामध्ये गेलो. तिथलं जे काही वास्तव मला दिसलं ते मी त्या पुस्तकामध्ये मांडलं आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचं मला जे मांडावंसं वाटलं ते कार्यकर्त्यांच्याबद्दल. आम्ही या चळवळीमधले, आम्हाला नेते म्हणून म्हणा किंवा
एक आम्हाला नाव असेल त्या चळवळीच्यामुळे पत मिळालेले असते म्हणून आम्हाला ओळखतात. पण आमच्याबरोबर संयुक्तिकरित्या सामुदायिक प्रक्रियेमध्ये जे आमचे सहकारी असतात, कार्यकर्ते असतात, यांच्याबद्दल आपण कधीच नोंद घेत नाही. मला ती पुस्तकामध्ये घ्यावी वाटली आणि मला ते नायक कसे करता येतील असं मी पुस्तकामध्ये त्यांना नायक करण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे ते सदर लिहित होतो मी गावकुसा बाहेरील. पण पुन्हा असा प्रश्न आला की गावकुसा बाहेरील बरीच पुस्तकं आहेत, पहिला नाव काहीतरी द्यावं. पण आमचे मित्र संदीप सारंग म्हणून आहेत, फार उत्तम लेखक आहेत, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांची याच्यामध्ये प्रस्तावना खूप सुंदर प्रस्तावना आहे, मला अत्यंत ती भोवली. याचं कारण असं, ते प्रत्येक लेखाच्या संबंधी त्यांनी आपली मतं ही मांडताना हा माझ्या सुखादुःखामध्ये सामील झालेला सहकारी वाटला म्हणून त्याचं मी या ठिकाणी कौतुक करतो. आणि त्यांनी मला एक नाव सुचवलं की कवी सुरेश भट जे आहेत गझलकार, यांच्या एक सुरेश भटांचा काव्यसंग्रह रंग माझा वेगळा, त्याच्यात एक ओळ होती. ती ओळ अशी होती, करू नका चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही. मी अलीकडची ओळ सोडून दिली आणि पुढची ओळ धरली. त्याचं कारण असं, हे स्वातंत्र्य मिळवण्याच्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या आणि स्वातंत्र्य मिळालं. भटक्या विमुक्तांना स्वातंत्र्य 47च्या नंतर मिळालेलं, 52 साली आमच्या तारा तोडल्याच्या नंतर आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. तब्बल 5 वर्षांना आम्हाला स्वातंत्र्य मिळालं. या 5 वर्षामध्ये संविधान आम्हाला दिसलं नाही, संविधानातले हक्क दिसले नाही, त्यातले अधिकार दिसले नाही. आणि मग स्वातंत्र्याची एक लढाई होती, ज्यांनी लढाई केली, ज्यांनी योगदान त्याच्यामध्ये दिलं, ते सगळे नावारूपाला आले. आजही आपण त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. पण आम्हालाही लढाई करावी लागलीच, आजही लढाई करतोय, आजही त्याच्यामध्ये हे योद्धे म्हणून काम करतायत. याच्या नोंदी घेणं गरजेचं होतं, म्हणून पुस्तकाच्या रूपानं मी त्या नोंदी घेतलेल्या आहेत. पावसाचे ढग जमायला लागलेले आहेत, हे याचं भान ठेवून मी पुढे सरकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की गेली 40 वर्ष साहेबांच्या सोबत आम्ही सगळेजण आहोत. साहेबांनी खूप भटक्या विमुक्तांना सहकार्य केलं. या मेन स्ट्रीममध्ये आणण्याच्यासाठी जेवढा प्रयत्न केला असेल त्यांच्यापेक्षा कुठल्याही राज्यकर्त्यांनी, कारण मी त्याचा साक्षीदार आहे, 80 सालापासून चळवळीमध्ये मानेसाहेबांच्या सोबत आहे. प्रत्येक गोष्ट मानेसाहेबांना जर खटकली तर मानेसाहेब बोलायचे आणि आपण साहेबांच्याकडे जाऊ, साहेबांशी चर्चा करू, त्याच्यावरती निर्णय घेऊ. कुठलाही निर्णय परस्पर त्यांनी घेतला नाही. आणि हे जे निर्णय घेतले तेवढेच महत्त्वाचे निर्णय ठरले आणि ते निर्णय भटक्या विमुक्तांना दिशा देणारे निर्णय ठरलेले आहेत. मग शैक्षणिक असो, सामाजिक असो, राजकीय असो, नाही तर आर्थिकदृष्ट्याचा असो. या कामामध्ये साहेबांची मदत खूप झालेली आहे. म्हणून या व्यासपीठावरती मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. ताईंच्याबद्दल या समाजामध्ये खूप आदर आहे. त्याचं कारण असं आहे, कुठलेच राज्यकर्ते ना प्रतिगामी असलेले याच्यातले लोक आणि याच्या सत्ताधारी असलेले लोकसुद्धा या भटक्या विमुक्तांच्याबद्दल काही बोलत नाहीत. ताई मात्र सातत्यानं या प्रश्नाच्याबद्दल बोलत असतात. त्यामुळे या समाजामध्ये त्यांच्याबद्दल आदर आहे. ते जास्तीत जास्त हा समाज प्रभावामध्ये कसा येईल असा ते प्रयत्न करतायत. त्यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो. भटक्या विमुक्तांचे प्रश्न काय आहेत मी काही सांगणार नाही. साहेबांना आणि ताईंना पूर्ण त्याची जाणीव आहे. निश्चितच या प्रवाहामध्ये आम्हाला आणण्याचा ते प्रयत्न करतायत. साहेब या चळवळीला, या संघटनेला भेटल्याच्यामुळे आमचा आनंदच नव्हे, आमचं आयुष्यसुद्धा द्विगुणित झालेलं आहे. हे इथे प्रामाणिकपणे मला कबूल करावं लागतं. आणि जाता जाता मला साहेब आमच्या सोबत आहेत हा एक मोठा उत्साह असतो, आनंद असतो. आणि त्याच्यावरतीच आम्ही गेली 45 वर्ष आम्ही लढाई करतो आहे. आमची लढाई संपलेली नाही, हक्काने अधिकाऱ्यांच्या लढाई चालू आहेत. पण साहेब एक विनंती अशी करतो की गेल्या 2024च्या पावसाळी अधिवेशनामध्ये जनसुरक्षा विधेयक येतं आहे शासनाचं. आणि हे विधेयक वाचल्यानंतर आता या पावसाळी अधिवेशनामध्ये ते मंजूर होणार आहे. हे वाचल्याच्या नंतर आमची भंबारी उडाली याच्यासाठी की या छोट्या छोट्या जाती जमातीच्या संघटना आहेत, हे संघटना मोर्चा काढणार, आंदोलनं करणार, रास्ता रोको करणार, यांच्यावरती काही थातूरमातूर केसेस जर केल्या तर पुन्हा ही माणसं आपल्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध कशी उभी राहणार. तर या कामासाठी साहेबांनी लक्ष घालावं असं मला प्रामाणिक वाटतं. आणि जाता अधिक वेळ न घेता मला काही वाजमीच
कैफी आझमीची एक 4 ओळी आठवतात ते मी इथे नमूद करतो आणि मी रजा घेतो. तुम जो मिल गए है, तुम जो मिल गए हो, तो ये लगता है कि जहाँ मिल गया एक भटके हुए राही को कारवां मिल गया. धन्यवाद सर. सर धन्यवाद. बाबासाहेबांच्या चळवळीचा परिस्पर्श लाभला आणि माने साहेबांसारखा एक पाठीवर थाप टाकणारा सहकारी मिळाला. आयुष्याचं सोनं कसं झालं याबद्दलची कृतज्ञता, पुरस्कारापाठीमागची भावना व्यक्त करताना आदरणीय नारायण जावलीकर साहेबांनी आपल्यासमोर व्यक्त केली. मी आपलं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. यानंतर ज्यांना आपण जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं ते भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे सन्माननीय रामभाऊ जाधव यांना नम्र अशी विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आतिथ्य माननीय पवारसाहेब, विशेष आतिथ्य म्हणून खासदार सुप्रदाय सुळे. आजचे पुरस्कार ज्यांना आपण दिला पुरस्कार त्याच्यामध्ये फुले आंबेडकर पंचायत समितीचा जो पुरस्कार दिला, डॉक्टर थोरात साहेब ज्यांना साहित्य लेखनाबद्दल जो पुरस्कार दिला ते माझे मित्र नारायण जावलीकर आणि भारतीय भटकेमुक्त संशोधन संस्थेचे कार्याध्यक्ष उपप्रकार मान्य माने साहेब. आम्ही जवळजवळ संघटनेत 40 वर्ष, 89ला या संघटनेत आम्ही आलो. या संघटनेच्या माध्यमातून आम्हाला काय मिळालं आणि काय नाही याचा जर विचार केला तर फार आहे. आज आम्ही तुमच्या पुढं एक 4 शब्द बोलतोय किंवा समाजामध्ये छाती ठोकपणे आम्ही वावरतोय ह्या संघटनेच्या जीवावरच. आणि खरोखरच आज आम्हाला जो सन्मानित केलं, आमची एक ताकद वाढवली आमची, की एक असा एक दिवस गेला नाही नारायण जावलीकर आणि माने साहेबांची आमची गाठभेट असं नाही. बारामतीतनं येताना पुशेगावला येणार, भेटणार, काहीतरी सांगणार आणि पुढे जाणार. म्हणजे इतके जवळचे संबंध आहेत. एक 4 पानाचं पत्र्याचं शेड पुशेगावमध्ये आज उदाहरण केलं तर आज जर बघितलं तर केवढा मोठा बदल आमच्यात झालेला आहे. फार मोठा बदल झालेला आहे. आम्हाला फार मोठी ताकद दिलेली आहे. माणूस म्हणून जगायला आम्हाला त्यांनी ताकद दिलेली आहे. आणि इथून पुढं आम्हाला जेवढी यथाशक्ती जेवढं आमचं सहकार्य करता येईल तेवढं आम्ही सहकार्य करणार आहे. आम्ही सुद्धा लिहितो. या ज्या ठिकाणी काही पुस्तक वाचायचं किंवा शाळेत जायचं राहिलं पण माणसं या समाजात लिहायला लागली, या समाजात माणसं लिहायला लागली. ज्या वेळेला 1989-90ला आश्रमशाळा होती तुमच्या मुळाच्या वाड्याच्या त्या ठिकाणी मी करंजी हायस्कूलला शिक्षक होतो. मी साहेबांची एवढी तळमळ गॅदरिंग करायचे, तिथनं रात्रीची बाकं ओढून टेबल नेऊन ठेवली तिथं. इतकं माने साहेबांचं काम 89 शिक्षणाच्या प्रवाहामध्ये माणसाला आणण्याचं काम एवढं त्या प्रचंड स्वरूपाचं आहे. आमच्या आरक्षणाबद्दल जर बोलायचं, अबकडं आलं, धनगरांनी वंजाऱ्यांना बाजूला काढून त्याच्यामध्ये अबकड करण्याची भूमिका पवारसाहेबांनी केलेली आहे. म्हणून आज कुठे 1-1.5% वाढवल्यामुळं आम्हाला कुठे संधी मिळते. आमचा SC-STचा प्रश्न आहे, तो आहे, तो अजून पुढं आहेच. पण हे जे काय आम्हाला दिलं की ज्याच्यामध्ये आमचा काय तो खारीचा वाटा आहे की आमची मुलं काय पुढं जात आहेत. आज MPC UPCमध्ये होतात. मी काल 2 मुलांचा सत्कार केला. वेण्णा नगरला झोपड्यात राहणारी पोरं MPCला 2 आली महसूल विभागामध्ये, त्यांचा जाऊन तिथं मी सत्कार केला. मी राज्यभर फिरणारा माणूस आहे. स्वखर्चानं पदरमोड 1989 पासून मी आता 2 पुस्तकं लिहिली. नाशिकपासून मी आलो, नगरपासून आलो, सोलापूर, कोल्हापूर. मी तांड्या वस्तीवरनं का प्रसिद्धीसाठी नाही, हे लिहिलं पाहिजे. तुम्ही बाहेर निघालं पाहिजे. तुम्हाला सुद्धा लिहिण्याचा अधिकार आहे, माणूस जगण्याचा अधिकार आहे. एक 9वीला असताना मी वाजवायला गेलो बँड, आणि बँड वाजतो 9वीला असताना मी गेलो, मी एका माऊलीला पाणी मागितलं, मला वरनं पाणी ओतलं त्या काळामध्ये. म्हणजे इतके आम्ही हलाखीतनं गेलेलो आहे. आज जर माझ्या घरामध्ये गेलं तर पवारसाहेबांचा आणि बाबासाहेबांचा फोटो. मी अरुण जावळे यांना काल सांगितलं की मी सगळं निघून ते सगळं कृष्णाबाईला सोडलं काल परवा, सगळा विधी कार्य करून, आणि मी त्या मार्गाला तुमच्या निघालेलो आहे. दरवर्षी दिवाळीमध्ये मी पवारसाहेबांच्याकडे जातो, दरवर्षी जातो त्यांच्याकडं, ताईंना भेटतो. म्हणजे नुसता पुरस्कार दिला नाही. माने साहेब तुम्ही पुढे चला, अजून तुमचं आयुष्य आहे, तुम्हाला दीर्घायुष्य लाभलं पाहिजे. हे प्रश्न आपल्याला मिटवायचे आहेत. मी अविवाहित आहे. माझी पुतण्या एक जर्मनला होता, M.Tech झालेला. माने साहेब केवढा मोठा बदल आहे हा.
काय केवढा मोठा बदल आहे. मी करंजा ठिकाणी 37 वर्षे सेवा केली, तिथेही गुणवंत पुरस्कार योजना केलं, उत्तम बँड पथक चालू केले, पुस्तक पेढी चालू केली. गरीबातल्या गरीबी मुले आल्या त्यांना मी अगदी म्हणजे माझ्या पदरमोडीनं त्यांच्या अंगावर मी आणून कपडे घातली, पायामध्ये चपले आणून घातलेले आहेत. एवढं मी प्रचंड स्वरूपाचं काम केलेलं आहे. हे संघटनेनं दिलं नाही, मी कधी विसरणार नाही. मी पवारसाहेब सांगतो अजूनसुद्धा मी तुमचा झेंडा घेऊन आज मी सांगणार सगळे तुतारी घेऊन इथं या. तुतारी वाजली पाहिजे, तुम्ही सत्तेत पाहिजे तरच हे प्रश्न मिटणार आहेत, अन्यथा हे प्रश्न मिटणार नाहीत. हे आम्हाला काही देणार नाही. मानेसाहेबांची लय पोटतिडीक आहे. आम्ही 40 वर्ष त्यांच्याबरोबर आहे. मला बरं वाटते म्हणून मी भाषण करत नाही. माझं आयुष्य दिलेलं मी हे संघटनेसाठी देणार आहे असं मी आज जाहीर करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. माझा सन्मान केला, मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि असंच पुढं आपल्याला एकमेकाच्या सहकार्यानं जायचं आहे. जावलीकरांचं प्रचंड स्वरूपाचं आहे. मी इथं असताना जावलीकरांच्याकडे दररोज संध्याकाळी जायचो. त्यांनी माणसांनी फार मोठा आधार दिला. काय काय प्रसंग आले त्यांनी मला मार्गदर्शन केलं म्हणून आज मी तुमच्या पुढं आहे. मला नाही पण माझ्या समाजातल्या मुलांना, मुलींना, माणसांना, नागरिकांना काहीतरी मिळालं पाहिजे माणूस म्हणून जगायला. फार मोठी आम्हाला ताकद दिली. धन्यवाद, आभार मानतो. या ठिकाणी माझं 4 वाक्य मी थांबवतो. धन्यवाद सर. चळवळीतलं आपलं खरंच योगदान जे आहे ते अनन्यसाधारण असं आहे आणि म्हणूनच संस्थेनं आणि भटक्या विमुक्त जमाती संघटनेनं आपल्याला गौरवलेलं आहे. मी आपल्या मनोगताबद्दल मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो. मित्र हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून खऱ्या अर्थानं जीवनात साधलेलं मोठेपण आणि आपल्या विद्वत्तेच्या जोरावर देशासाठी ज्यांनी अतुलनीय असं काम केलं, दीपस्तंभासारखं काम केलं आणि ज्यांना आपण आता फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं ते थोर शिक्षणतज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर सुखदेव थोरात सर. आपल्याला नम्र अशी विनंती करतो या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री शरदचंद्र पवारजी, खासदार सुप्रिया मुळे, श्री माने, नारायण जावलीकर, रामभाऊ जाधव, बंधू आणि भगिनींनो, प्रथमच मी श्री माने आणि त्यांची संघटना यांचे आभार मानतो की त्यांनी मला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुले अवॉर्ड देऊन माझा गौरव केला. याचा अर्थ एवढाच आहे की आपण जे काही कार्य करतो ते कोणीतरी सारखं वॉच करत राहतं कुठे ना कुठे आणि केव्हा तरी मग त्याचं रिकग्निशन होतं. मी दलित समाजाकरता प्रामुख्याने लिखाण आणि कार्य केलं, परंतु त्यामध्ये मला आनंद होतो की विमुक्त जातीची जी विद्यार्थी आहेत, लोक आहेत, त्यांच्याकरता सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. 1973ला मी MA केल्यानंतर मला प्रथम नोकरी मिळाली ती वसंतराव नाईक कॉलेज औरंगाबादमध्ये. आणि 4 ते 5 वर्ष मिलिंद कॉलेजमध्ये काम केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर, जिथे 90% विद्यार्थी हे प्रामुख्याने दलित समाजामध्ये असतात, वसंतराव नाईक कॉलेज गेल्यानंतर मला एक वेगळं विश्व पाहायला मिळालं. तिथे दलित विद्यार्थी फार कमी, परंतु आदिवासीसुद्धा त्या अर्थानं फार कमी, परंतु विमुक्त जाती, डिनोटिफाईड ट्रायबल्स हे वेगळं विश्वातून आलेले विद्यार्थी मला दिसले. आणि मला माझंच हे वाटलं की याच्याविषयीची आपल्याला जाणीव नव्हती, कारण की हा समाज असा विभागलेला आहे की एका जातीला, एका वर्गाला दुसऱ्या वर्गाविषयीची काही जाणीव नाही. इंटरकास्ट मॅरेज होत नाही, सामाजिक संबंध नसतात, सांस्कृतिक पार्टिसिपेशन नसते, त्यामुळे संबंध राहत नाहीत आणि माहीत होत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेला फार चांगल्या पद्धतीनं त्याचं वर्णन केलं की जातीव्यवस्था ही प्रत्येकाला अशी विभागते आणि काही संबंध ठेवत नाही एक समाज दुसऱ्या समाजाशी. इट इज लाईक
रॅट होल, ज्यामधून उंदीर मधूनच केव्हा केव्हा आपलं डोकं बाहेर काढतं, हे बी आपल्याच विश्वामध्ये कायम राहतं. तर मला वसंतराव नाईक कॉलेजमध्ये हा जो विमुक्त जाती, आदिवासी यांचं संपूर्ण जीवन समजून घेण्याचा संधी मिळाली. आणि त्यानंतर मग मला थोडासा त्यामध्ये इतरही कार्य करण्याची संधी मिळाली. मी 3 वर्ष काम करून JNUला गेलो दिल्लीमध्ये, आणि तिथे मग काही वर्षानंतर 2006ला मी UGCचा चेअरमन झालो. तर त्यावेळेस माने माझ्याकडे आलेत की म्हणाले, हे काय भानगड आहे, आम्हाला विद्यापीठाची ग्रँट मिळत नाही. त्याचं कारण असं होतं की समाज कल्याण विद्यालयाला परमनंट अफिलिएशन पुणा विद्यापीठाबरोबर नव्हतं. जर तुम्हाला परमनंट अफिलिएशन नसेल तर UGC तुम्हाला ग्रँट देऊ शकत नाही. तर त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की तो अडथळा आम्ही दूर केला, आणि मग ह्या विद्यालयाला ग्रँट मिळण्याकरता सुरुवात झाली. UGCच्या ज्या काही मी फेलोशिप वाढवल्या त्याच्यामध्ये सुद्धा रिझर्वेशन देता येत नव्हतं, परंतु एक प्राधान्य म्हणून विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा मी प्रयत्न केला. 2014 ते 2016 मी इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्चचा अध्यक्ष होतो. त्यावेळेस दलित, आदिवासी यांच्यावर अभ्यास सुरू केला. पण वसंतराव नाईक कॉलेजचा आणि विमुक्त जातीच्या व्यक्तींचा समस्या लक्षात घेता 15 राज्याकरता मी विमुक्त जाती, डिनोटिफाईड ट्राईबचा स्टडी केला. त्याचं पुस्तक आलेलं आहे रावत पब्लिकेशननं. आणि त्यामधून विमुक्त जातीच्या समाजाचं जीवन बाहेर येतं, विद्यार्थ्यांचं जीवन बाहेर येतं, शिक्षणावरचा अभ्यास होता की अजूनही त्यांची स्थिती जी आहे ती गंभीर आहे, वाईट आहे. शैक्षणिक संस्थेमध्ये आपण म्हणतो की आपली जाती व्यवस्थेमध्ये 4 जाती आहेत आणि अनटचेबल इज अ 5th कास्ट, 5वी जात. पण त्यांच्या पलीकडे ज्यांना जमीन नाही, ज्यांना व्यवसाय नाही, ज्यांचे मुख्य समाजाशी संबंध नाहीत, असाही एक समाज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फार तीक्ष्ण शब्दामध्ये याचा उल्लेख केलेला आहे की 17 ते 18% अस्पृश्य, 8 ते 10% आदिवासी आणि 1% डिनोटिफाईड ट्राईब, ज्याला गुन्हेगारीचा ठप्पा त्यांच्यावर टाकला. अशी ही संस्कृती आहे. या संस्कृतीला आपण संस्कृती म्हणावं का? जी संस्कृती इतका मोठा वर्ग निर्माण करतो त्याला संस्कृती म्हणता येणार नाही. तर ह्या पुस्तकामधून हे बाहेर आलं की अजूनही विमुक्त जातीच्या समस्या ह्या भिन्न आहेत. शाळा आता त्यांच्यासोबत त्यांच्या वस्तीवर करण्याचा धोरण आलेलं आहे. पण जेव्हा कॉमन शाळेमध्ये जातात तिथे त्यांचं डिस्क्रिमिनेशन होतं, चिडवल्या जाते, कंडेम केल्या जातं, ह्युमिलेटेड केलं जातं. ऑक्युपेशन नाही आहे. वर्षातून 2 ते 3 वेळा मायग्रेशन होतं, त्यामुळे स्कूल अटेंड करता येत नाहीत. तर हे प्रॉब्लेम त्यांचे आपल्याला अजूनही कायम दिसतात. मला आठवते की माझी पत्नी विमल थोरात ज्या इंदिरा गांधी युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापिका होत्या, त्यांनी दलित साहित्यावर कोर्सेस निर्माण केले. त्यामध्ये प्रामुख्याने मानेंची जी उपरा आहे त्याला सहभागी केलं, हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलं. तर अशा समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचं काम जे मानेंनी सुरू केलं ते फार मोठं आहे. त्यांनी म्हटलं की 50,000 विद्यार्थी आतापर्यंत शिकले. 50,000 विद्यार्थ्यांची जी मोबिलिटी झाली, त्यांनी वाढलेल्या जनरेशनला किती मोठा सहभाग दिला याच्यावरून लक्षात येतं. परंतु सर्वांनी फार आग्रहाने सांगितलं की ह्या त्यांच्या कामामध्ये श्री शरद पवारांनी फार मोठा हातभार लावला, फार मोठा सपोर्ट केला. त्यांच्या मेहनतीशिवाय हे काम झालं नसतं. मला असं वाटते की या कामामध्ये शरद पवारांचा जो सहभाग आहे त्याच्याकरता फार मोठं मन लागतं. मोठं मन का लागतं की जर तुम्ही महाराष्ट्रामधील किंवा जर शिक्षणाचा आणि इतर ठिकाणी शिक्षणाचा जर इतिहास बघितला ब्रिटिश काळापासून ते आतापर्यंत,
ब्राह्मण वर्गाने सातत्याने शिक्षणाच्या प्रसाराकरता विरोध केलेला आहे. 1854ला जेव्हा पहिल्यांदा दलितांना शाळेमध्ये एंट्री करण्याची परमिशन दिली ब्रिटिशांनी, तर ब्राह्मण मंडळींनी विरोध केला. पब्लिक स्कूलमध्ये त्यांना ॲडमिशन नाही देण्यात दिली. शेवटी ब्रिटिशांना वेगळ्या शाळा काढाव्या लागल्या दलितांकरता. ख्रिश्चनांना सांगावं लागलं की दलितांना तुम्ही यांना ॲडमिट द्या. हा असा आंतरविरोध दुसऱ्या कम्युनिटीजला शिक्षणासाठी केला जातो. इथे बसलेले व्यक्ती जे आहे शरद पवार आणि श्रीमती मुळे ह्या पुढाकार घेऊन संस्था उभा करतात विमुक्त जातीकरता. याला फार मोठं मन, फार मोठा करुणा, प्रेम लागतं. त्यांचे खरोखर आपण सर्वांनी आभार मानले पाहिजेत. मी स्तुती म्हणून म्हणत नाही. मी तुम्हाला इतिहास दिला की किती विरोध असतो शिक्षणाला, परंतु संस्था उभ्या करणं, जमीन मिळवून देणं, पैसा देणं, अडीअडचणीमधून पुढे नेणं, हे जे काम केलेलं आहे हे फार मोठं काम आहे. मी जास्त काही बोलणार नाही. आपले परत आभार मानतोय आणि ह्या संस्थेचा परत विकास व्हावा आणि मानेंनी सोडू नये. अजूनही ते तरुण आहेत, म्हातारे नाही झालेत ते. त्यांनी अजूनही झेंडा लावून हे काम करावं. दुःख हेच आहे की त्यांनी जे सांगितलं की गव्हर्मेंटचे उद्दिष्ट ज्या लोकांना शिक्षणाचे अधिकार मिळाले नाही त्याच्यावर फोकस आहे. स्पेशल कंपोनंट प्लॅनमधून शेड्यूल कास्ट, ट्रायबल सब प्लॅनमधून ट्रायबल, आता विमुक्त जातीकरता सुद्धा आहेत. त्याच्यावर सरळ हाताने पैसा द्यायला पाहिजे, जमिनी द्यायला पाहिजे, बिल्डिंग बांधून द्यायला पाहिजे. इथे त्याच्या उलट होतं. तुम्हाला दिसतो अंतर्विरोध कसा सरकारमध्ये सुद्धा आहे. जर माने आणि शरद पवारजी जर मेहनत करून एका समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतील तर सरळ हाताने पैसा द्यायला पाहिजे, जास्त पैसा द्यायला पाहिजे. मला आठवते मी UGCचा चेअरमन असताना एक स्कीम आणली होती. मला माहीत नाही ह्या कॉलेजला त्याचा फायदा मिळाला की नाही, की ज्या कॉलेजमध्ये दलित, आदिवासी, विमुक्त समाजाचे विद्यार्थी जास्त आहे त्यांना एक स्पेशल ग्रांट द्यावी. तर मला असं वाटते हे काम त्यांनी सुरू ठेवावं श्री मानेंनी आणि अजून शिक्षणाचा प्रसार वाढवण्याकरता प्रयत्न करावा. जमिनी नाहीत, उद्योग नाहीत, शिक्षण एकच इकॉनॉमिक आणि सोशल मोबिलिटीचं माध्यम आहे. परत त्यांचे अभिनंदन करून आणि मला हा जो अवॉर्ड दिला त्याचे आभार म्हणून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू. धन्यवाद सर. अत्यंत प्रेरक असं मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. उत्तुंग आदर्श असेल आणि त्याच्या जोडीला जर आपलं कष्ट असतील तर मनुष्य आपल्यामध्ये मोठंपण निर्माण करत असतो. अशा पद्धतीचा एक संदेश त्यांनी दिलेला आहे. आपल्या सगळ्यांच्या समवेत उत्तम संसदपटू, संसद रत्न उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं ताईंना विनंती करतो, आपल्या शब्दाविना हा कार्यक्रम अधुरा आहे. नमस्कार. भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था, भटके विमुक्त जमाती संघटना, फुले आंबेडकर साहित्य पंचायत यांच्या वतीने आज आपण जकातवाडीला भेटलेलो आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय पवारसाहेब, ज्यांच्या प्रयत्नातून आज आणि कष्टातून हे उभं राहिले असे मानेसाहेब आणि त्यांचं सगळं कुटुंब. आजचे तिन्ही सत्कारमूर्ती डॉक्टर सुखदेव थोरातजी, श्री रामभाऊ जाधव, श्री नारायण जावलीकर आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज इथे बसलेले असताना समोर ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला असे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना वंदन करून, श्रद्धांजली अर्पण करून खरं तर माझ्या भाषणाची मी सुरुवात करते. कारण चव्हाण साहेबांचं स्वप्न होतं 1 मेला जेव्हा त्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि त्यांच्या पहिल्या भाषणात त्यांनी उल्लेख केला होता की हा मराठी माणसांचा महाराष्ट्र आहे आणि मराठी माणूस कोण, तर जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस, जो प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्रात राहतो. आणि तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवारसाहेब आणि माने साहेब गेले 6 दशकं महाराष्ट्रात सगळ्यांना एकत्र घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला केंद्रबिंदू ठेवून समतेची भाषा
ही फक्त भाषणातून नाही तर कृतीमधून दाखवायचा प्रयत्न सातत्याने करतायत। आज मोठ्या संख्येने इथे बसलेले हे सगळे विद्यार्थी पदाधिकारी सगळे आहेत, त्याच्या प्रत्येक आयुष्यात समता ही कशामुळे आली तर ती शिक्षणामुळे आली। आणि ज्याच्या नशिबात शिक्षण असेल आणि त्या शिक्षणाचा उपयोग तो करून घेईल, ज्याचा उल्लेख सुखदेव थोरातजींनी त्यांच्या भाषणात केला, म्हणतात ही गोष्ट खरी आहे की वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण आहे। आणि तोच विचारांचा वारसा घेऊन मानेसाहेबांनी ही अनेक 4 दशकं ही संस्था अतिशय उत्तम पद्धतीने सांगितली। मी 21व्या शतकातली स्वतःला सुशिक्षित समजणारी एक मराठी मुलगी आहे, पण वेदना होतात जेव्हा मानेसाहेबांचं भाषण ऐकताना। एकीकडे 2025मध्ये आपण उभे आहोत, एकीकडे भारतात युद्ध चाललं आहे, तिथे बॉम्ब कसा फोडला हे जकातवाडीच्या TV आणि मोबाईलवर दिसतंय। आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख एकीकडे होतो, जगामधले ट्रम्प साहेब काय भारताबद्दल बोलतात हे तिथे भाषण करतात, ते एका सेकंदात तुम्ही इथे बघता। जगामध्ये क्रांती होती आहे, सगळं सायन्स आणि तंत्रज्ञानातून समता होते असं आपला एकीकडे समज असताना, आजही जर भटक्या विमुक्त समाजाला त्याच्या अधिकारासाठी लढावं लागत असेल आणि त्यांच्या शिक्षणासाठी लढावं लागत असेल तर मला असं वाटतं ह्याच्यासारखा दुर्दैवी दिवस नाही। आणि याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून या कार्यक्रमाच्या निमित्ताने काहीतरी ठरवलं पाहिजे। आंदोलनं झाली, उपोषणं झाली, सगळं झालं तरी अजून त्या शेवटच्या माणसाला न्याय मिळतोय का तर तो न्याय मिळत नाही। आणि जो संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, आता या शिक्षणासाठी या आश्रमशाळांसाठी काय केलं पाहिजे याच्यासाठी मी मानेसाहेबांना विनंती करीन की तुम्ही जे योगदान दिलं, जे कष्ट केले, ह्याची नोंद आम्ही पुढची पिढी म्हणून घेतली नाही, पण त्याच्याचमुळे आज तुमच्यासारख्या लोकांमुळे आज इथे या सगळ्या लेखी, त्या सावित्रीच्या लेखी मला समोर दिसत आहेत। पण हा बदल कुठेतरी झाला पाहिजे। आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री होते तोपर्यंत निधी व्यवस्थित यायचा, आज का येत नाही याचं आत्मचिंतन महाराष्ट्राच्या सरकारने केलं पाहिजे। हे कुणाच्या घरात पैसे जात नाहीत, हे त्या शेवटच्या भटक्या माणसाच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी ते पैसे मागतात। आणि त्याच्यामुळे माझी मानेसाहेबांना विनंती राहील की महाराष्ट्रातली एक लोकप्रतिनिधी म्हणून आज नंतर तुम्हाला कुणालाही मंत्रालयात जावं लागणार नाही। जे काही चक्रा मंत्रालयात किंवा आंदोलनं करावी लागतील ती तुमच्या नंतरची पिढी ताकदीने करेल, हे खरं तर मी इथे सांगण्यासाठी आलेले आहे। आणि कधी कधी उपोषण केलं तरी प्रश्न सुटत नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे। बनेश्वर नावाचं एक मंदिर आहे बारामती लोकसभा मतदारसंघात, आपण कोणी गेलाय का नाही माहिती नाही। श्रद्धा अंधश्रद्धा ही प्रत्येकाची असते, मी त्याच्यात काही पडत नाही, कारण का तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो। श्रद्धा ही कुणावरही असावी तो तुमचा निर्णय आहे। पण बनेश्वर नावाचं एक मोठं मंदिर आहे, श्रद्धेचं स्थान आहे, राज्यातून लोक तिथे येतात। 600 मीटरचा रस्ता आहे, फक्त 600 मीटरचा। करोडो रुपये मेट्रोसाठी आहेत, माझा मेट्रोला विरोध नाही। 18,000 कोटी रुपये मेट्रोसाठी आहेत, पण 5 लाख रुपये माझ्या त्या रस्त्यासाठी जायचे नाही जिथे गरोदर महिला दर सोमवारी जातात, माझे ज्येष्ठ नागरिक जातात। तिथे पांडुरंगाचं नाव घेऊन तिथे अनेक वेळा तिथे सगळे वारकरी येतात, पण तो अर्धा 1 किलोमीटरचा रस्ता काय होईना। आम्ही आंदोलन केलं, उपोषण केलं, TV वाल्यांनी खूप साथ दिली, त्यांनी ते लाईव्ह दाखवलं। 7 तासानंतर न्याय मिळाला, म्हणाले पैसे देतो। कामाची ऑर्डर निघाली, अजून काही काम सुरू झालेलं नाही। आता मला पुन्हा सांगितलं की 2 आठवड्यात करून देतो। आता 2 आठवड्यात करलं नाही तर आम्ही निर्णय घेतला आहे की आम्ही आता रोजगार हमीचं कार्ड काढणार, पैसे नाही सरकार करून घेणार, पण रोजगार हमीचं कार्ड काढणार आणि आम्हीच फावडा घेऊन तो रस्ता करायला जाणार। दुसरा काही मार्गच नाही राहिलेला आहे। रोजगार हमी तुम्ही जसं काम करता तसं आम्ही करू।
पण फक्त पैसे घेणार नाही, कारण का मी पगार मिळतो मला केंद्र सरकारकडून आणि सदानंद सोळे पण कमवतात, त्याच्यामुळे मी काय पैसे घेणार नाही आणि घेतले तर ते चुकीचं होईल. पण ही लढाई त्या एकट्या रस्त्याची, त्या मंदिराची नाही आहे, तिथल्या नागरिकांचा अधिकार आहे तो. आणि तसंच भटक्या विमुक्त समाजाचा अधिकार आहे. तुमच्यासाठी निधी ठेवला जातो, बजेटमध्ये पैसे, हे आदिवासी असतील, भटके असतील, यांच्यासाठी वेगळं बजेट, आदिवासींसाठी वेगळं बजेट पहिलं करणारं राज्य कुठलं आहे तर ते तुमचा आणि माझा महाराष्ट्र आहे. जेव्हा आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, आदिवासींचा निधी कधी इकडून तिकडे करता येत नाही. थोरात साहेब इथे आहेत, त्यांनी अनेक वर्ष सरकारमध्ये काम केलेलं आहे. बजेट कशासाठी असतं? बजेट हे काय घरचं बजेट नाही की आज 200 रुपये राहिले म्हणून ते डब्यात ठेव बाई, मग दिवाळीला आवलेली मागच्या वर्षी आवडलेली साडी परत घेऊ. ते देशाचं बजेट आहे, ते काय घरचं तुमचं आणि माझं बजेट नाही. देशाच्या बजेटमध्ये प्रत्येक निधी वेगवेगळ्या प्रकारेने ठेवला जातो आणि तो तेवढ्यासाठीच वापरला जायला पाहिजे. पण दुर्दैवाने बऱ्याच गोष्टी आज राज्यात, देशात होत आहेत. मी त्याच्याबद्दल अनेक वेळा केंद्र सरकारमध्येही बोलते, पण आत्ता ही वेळ सरकारवर टीका करण्याची नाही, हे व्यासपीठही नाही. याचं कारण असं की आज देश अडचणीत आहे. तुम्ही रोज टी व्हीवर बघताय काय झालेली आहे. आणि मी स्वतःच्या मनाला गाठ करून घेतली आहे की देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे देश जर पहिला असेल तर देशात आता जी परिस्थिती आहे ह्याच्यावरही सरकारवर टीका टिप्पणी करायची वेळ नाही. जो सरकार निर्णय घेईल त्याच्या पूर्ण ताकदीने आम्ही सरकारबरोबर उभं राहू. पण आज नाही, काही महिन्यांनी ह्याचं उत्तर द्यावं लागेल, खरंच द्यावं लागेल उत्तर. तर विस्तृतपणे परत येईन तेव्हा बोलीन तुमच्याशी या विषय. कारण आजच माझ्याकडे एक व्हिडिओ आला आहे, प्रत्येक घरातून एक योद्धा आज निघाला आहे. कोण मुलीला ओवाळतं आहे, कोण लेकाला ओवाळतं आहे, कोण बॅगची पूजा करतं आहे. तुम्ही बघितला का नाही व्हिडिओ माहिती नाही, पण युद्धासाठी आपली मुलं आणि मुली आज देश पातळीवर, घर कोण सुट्टीला आली होती ती परत जात आहेत. त्यामुळे ही वेळ टीका टिप्पणी करायची नाही, पण जरूर भटक्या विमुक्त समाजाला आधार देण्याचं काम कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलं आणि तोच विचारांचा वारसा आदरणीय पवारसाहेब आणि माने साहेबांनी अतिशय उत्तम पद्धतीने पुढे नेला. आणि ते काम आणि ती जबाबदारी ही हळूहळू आपल्या सगळ्यांना आपल्या खांद्यावर न्यायला लागला. कदाचित तो रस्ता थोडासा अवघड असेल, पण काही नाही, जेव्हा रस्ता अवघड असतो ना तेव्हा तर मजा येते. सोप्या रस्त्यावर कोणीही चालतं. त्यामुळे तुमची या सगळ्यांची जोपर्यंत साथ आहे आणि माने साहेबांचा विचार, त्यांचं मार्गदर्शन हे आपल्याला आहे, त्याच्यामुळे ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात आपण एकत्रपणे हे प्रश्न सोडवण्यात आपल्याला नक्की यश मिळेल. आज आपण मोठ्या संख्येने आलात, आमचं सगळ्यांचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं. आज सगळ्या उपस्थित सातारकरांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि हा जो संकल्प, हा जो मोठा एवढा कार्यक्रम इथे माने कुटुंबांनी सुरू केलेला आहे, तो आणखीन पुढच्या टप्प्यात जाऊन AI असेल, चांगलं दर्जाचं शिक्षण असेल, इंग्रजी भाषा, हिंदी भाषा, नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षणात कसा करून घेता येईल, ह्याच्यासाठी पुढचे काही वर्ष आपल्याला एकत्र काम करावं लागेल. तेव्हाच तो भटक्या विमुक्त समानता ही फक्त अधिकाराने किंवा आरक्षणाने आपला प्रश्न सुटणार नाही, पण त्या आरक्षणाबरोबर आपल्या सगळ्यांना आपले समान अधिकार सरकारने जे आरक्षणात दिलेले आहेत ते पूर्णपणे तो न्याय आपल्याला द्यावा लागेल. कागदावर आरक्षण देऊन चालणार नाही, त्यांना कृतीमधून आपल्याला त्या आरक्षणात आपल्याला मदत करावी लागेल. ह्या सगळ्यामध्ये मी केंद्र सरकारशीही याची सविस्तर चर्चा करीन, महाराष्ट्र सरकारशीही करीन, पण तुमच्यावर कुठला अन्याय होणार नाही ही जबाबदारी मी नक्की या व्यासपीठावरनं आणि या संस्थेच्या माध्यमातून घेईन. पुन्हा एकदा आज बऱ्याच वर्षांनी खरं तर माझं संस्थेत येणं झालं. आल्यानंतर आपल्या सगळ्यांना भेटून आणि सगळ्या माने कुटुंब आणि माने कुटुंबातल्या सगळ्या शिक्षक असतील, इथे काम करणाऱ्या सगळ्यांना, सहकार्याने या सगळ्या टीमला मी मनापासून कौतुक करते, आभार मानते. आणि त्यांचं अतिशय उत्तम काम असंच त्यांनी पुढे चालवावं एवढीच अपेक्षा करून, त्यांच्या कामाचं कौतुक करून आपली रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. एकीकडं सत्तेसाठी काही करायला तयार असलेली माणसं आणि दुसरीकडं ताई उपेक्षितांची, वंचितांची सातत्यानं भाषा कशी काय बोलतात हा प्रश्न माझ्यासारख्याला पडतो. एवढी संवेदनशीलता येते कुठून?
आणि जेव्हा खोलात जाऊन विचार करतो तेव्हा विचार मनात येतो की हे सगळं साहेबांकडनं आलेलं आहे. आणि म्हणून साहेब मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. जागतिक राज्यशास्त्राचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला त्या इतिहासामध्ये शरद पवार हे नाव, हे पान सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल एवढं या ठिकाणी मनापासून सांगतो आणि साहेबांना नम्र अशी याचना करतो, आपण या ठिकाणी विचार व्यक्त करा. यांचा आजच्या कार्यक्रमामध्ये फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार देऊन सन्मान केला की डॉक्टर सुदेव थोरात, नारायण दाभीकर, रामभाऊ जाधव आणि हे सगळं आयोजित करण्याचं काम गेले अनेक वर्ष अतिशय चिकाटीनं आणि जिद्दीनं करतायत. इलेक्शनवाले, त्यांचे कुटुंबीय, खासदार सुप्रिया सुळे, अन्य सगळे सहकारी बंधू. 9 मे हा दिवस गेले अनेक वर्ष माझा सातारा याचा दिवस. कर्नल भाऊराव पाटील यांनी उपेक्षितांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे हे खुले केले. उभं आयुष्य शिक्षणाच्यासाठी दिलं आणि त्यांचं स्मरण करण्याचा हा आजचा दिवस आहे. आणि म्हणून मी साताऱ्याला येत असतो. कर्नलांच्या समाधीवर नमन करत असतो आणि तो कार्यक्रम संपल्यानंतर गेली अनेक वर्ष भटक्या विमुक्तांच्यासाठी ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं त्या लेखनवाल्यांच्या संस्थेमध्ये आम्ही सगळे येत असतो. ही संस्था भटक्यांच्यासाठी, विमुक्तांच्यासाठी की ज्यांना जगण्याचा आणि फिरत राहण्याचा अधिकार आहे. हे समाजाचे अनेक घटक, अनेक पिढ्या मान्य करत नसते. त्या सगळ्या वर्गाच्यामध्ये जागृती करणं आणि त्यांच्या उभारणीच्यासाठी पावले टाकणं हे सूत्र घेऊन लक्ष्मणराव आणि त्यांचे सगळे सहकारी गेले अनेक वर्ष काम. ही संस्था एक महत्त्वाची संस्था झाली. कधी कधी मला गंमत वाटते. समाजामध्ये काही लोकांचा अगदी जुन्या काळातसुद्धा, स्वातंत्र्याच्या आधीच्या काळातसुद्धा या सगळ्या वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा होता. मला आठवतं, मी नाव घेणार नाही, पण भटक्या विमुक्तांची किंवा त्यावेळेचं गुन्हेगार जमात ज्यांची ओळख केली जात होती अशांचा एक सोहळा सोलापूरला होता. आणि स्वातंत्र्याच्या आधी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये ज्यांनी काम केलं असे मोठे नेते त्या भटक्यांच्या कार्यक्रमामध्ये सोलापूरला होते. त्यांनी भूमिका मांडली, स्वातंत्र्याचा विचार सांगितला आणि निघून आले. आल्याच्या नंतर त्यांनी कुठे लिहून ठेवलं की हा भटक्यांचा, गुन्हेगारांचा कार्यक्रम फार चांगला झाला, मला अतिशय आनंद झाला. पण कार्यक्रमात व्यासपीठावरून खाली उतरत असताना या अनेकांनी माझा हात हातात घेतला आणि माझा हात त्यांनी हातात घेतल्यानंतर
घरी आलो, गोमूत्र घेतलं आणि आंघोळ केली. का? ते गुन्हेगार जातीच्या किंवा भटक्या विमुक्ताच्या घटकांचा हात माझ्या हातात आला. हा दृष्टिकोन समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या लोकांचा सुद्धा एकेकाळी होता. आणि त्यामुळे साहजिकच आहे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नवीन पिढी शिक्षित व्हायला लागली, त्यांना अधिकार समजायला लागले. ते आपल्याला नुसतं समजून उपयोग नाही. आपण ज्या वर्गात येतो त्या प्रत्येक वर्गाच्या घटकाला त्या अधिकाराच्या संबंधीची जाणीव करून देणं आणि त्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करणं त्याची आवश्यकता होती. आणि ते सूत्र घेऊन लेखन मान्यांनी या संस्थेची उभारणी केली. आम्हाला लोकांना आनंद आहे की यशवंतराव चव्हाणांनी सुरुवातीला त्याला प्रोत्साहन दिलं. दुर्दैवानं ते निघून गेले, पण हे काम चालू ठेवायचं हे लेखन मान्यांचा निर्धार होता. आणि त्या निर्धारामध्ये आम्ही अनेक लोक सहभागी झालो. आणि आज इथं असो, कोल्हापूर असो, सोलापूर असो, पिंपरी चिंचवड असो, या 3-4 ठिकाणी या वर्गाच्यासाठी अतिशय चांगली संस्थात्मक उभारणी लेखन मान्यांनी केली. आणि तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांना या कामात सहकार्य करायचं. हे करत असताना समाजामध्ये पुरोगामी विचार मांडण्याच्यासाठी ज्यांनी आयुष्याचा मोठा काळ हा दिला, ते साहित्यिक असोत, लेखक असोत, कवी असोत, सामाजिक कार्यकर्ते असोत, त्यांचा सन्मान हा समाजाच्या उपेक्षित घटकांच्या विचाराचा सन्मान आहे. हे सूत्र नजरेसमोर ठेवून हा कार्यक्रम या ठिकाणी 9 मेला दरवर्षी घेतला जातो. मला आनंद आहे की यावर्षी सुखदेव थोरातांची निवड ही त्या ठिकाणी झाली. सुखदेव थोरात विदर्भाचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम, आणि ते काम विदर्भापुरतं सीमित नव्हतं. ते काम देश पातळीवर गेले. आणि आनंद एका गोष्टीचा, या देशातल्या जेवढी सगळी विद्यापीठं आहेत, जेवढी कॉलेजेस आहेत, त्या सगळ्या कॉलेजेस विद्यापीठ यांचं जे प्रमुख पद आहे, ज्याला इंग्रजीमध्ये युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन UGC असं म्हणलं जातं, त्या संस्थेचं नेतृत्व सुखदेव थोरात करतो. सबंध भारतामध्ये जेवढी कॉलेजला जाणारे मुलं मुली आहेत, त्यांचे कॉलेजेस आहेत, अध्यापक आहेत आणि विद्यापीठ आहेत, त्या सगळ्यांची सूत्र निर्णय घेण्याचा अधिकार ही संस्था ही UGC आणि त्या संस्थेचे प्रमुख सुखदेव थोरात होते. आणि मला आनंद आहे की आज लेखन मान्य आणि त्यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाच्यासाठी त्यांची निवड केली. उच्च शिक्षा व्यवस्थित विद्यापीठ असो, मग ते औरंगाबाद असो, नागपूर असो, दिल्ली असो किंवा अमेरिका असो, या सगळ्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्राचं आपलं योगदान जे आहे त्याची नोंद या सगळ्या ठिकाणी घेतली. आणि त्याचा सन्मान हा ठिकठिकाणी होतो आहे. याचा अभिमान आणि आनंद हा आपल्या सगळ्यांना होतो आहे. मी सुखदेव थोरात यांचं अभिनंदन करतो की तुम्ही अनेक वर्ष विचारानं या सगळ्या क्षेत्रात काम करतात. शैक्षणिक क्षेत्रामध्ये विधायक दृष्टिकोन ठेवून पुरोगामी विचारावर आधारित शिक्षणाची दालनं ही कशी मजबूत होतील याची काळजी तुम्ही घेतात. याचं समाधान निश्चित अनेक लोकांना आहे
आणि तुम्हा सगळ्यांचा या कर्तृत्वाचा विचार लक्षात घेऊन इलेक्शन व्हाणे आणि त्यांच्या सहकार्याने त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला त्याबद्दल मला मनापासूनचा आनंद आहे. मी बाकीच्या सगळ्या नारायण जावडेकर असतील, रामभाऊ थोरात जाधव असतील, या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद साहेब. अत्यंत प्रेरक आणि ऊर्जा देणारे विचार या ठिकाणी आपण आमच्यासमोर मांडले, त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. खरं तर मित्रहो, साहेब हा एक विचार आहे, साहेब ही एक दिशा आहे आणि साहेब हे एक देशाचं धोरण आहे. असे महान व्यक्तिमत्व आमच्या भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्थेचे अध्यक्ष आहेत. ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे आणि हा त्यांचा जो विचार आहे, हा त्यांचा जो आशीर्वाद आहे, हा सातत्यानं संस्थेच्या सोबत राहावा अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. त्यांचं मार्गदर्शन, त्यांचं प्रेम अनंत काळासाठी आमच्या सोबत राहो अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रहो, कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण आलेलो आहोत. या कार्यक्रमाचं आभार या ठिकाणी मी आपल्यासमोर व्यक्त करत आहे. या फुले आंबेडकर साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी जे पुरस्कार्थी या ठिकाणी उपस्थित झाले त्याच्यामध्ये सन्माननीय नारायण जावलीकर, त्याच पद्धतीनं रामभाऊ जाधव आणि सन्माननीय डॉक्टर सुखदेव थोरात यांचं सुरुवातीला मी मनापासून संस्थेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम संपन्न झाला, ज्यांच्या हस्ते या पुरस्कारार्थींना आपण सन्मानित केलं, ते देशाचे नेते पद्मविभूषण सन्माननीय शरदरावजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. संस्थेच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमच्या संस्थेच्या संचालिका, त्याच पद्धतीनं संसद रत्न, उपेक्षितांचा आवाज आदरणीय सुप्रियाताई सुळे याही या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित झाल्या. त्यांचंही संस्थेच्या वतीने या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीनं या सोहळ्याचं एकूण जे नियोजन आयोजन आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हा सोहळा संपन्न होणं कठीण आहे, असे आमचे संस्थेचे संस्थापक कार्याध्यक्ष सन्माननीय पद्मश्री लक्ष्मण माने साहेब यांचंही मी संस्थेच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शारदाबाई पवार आश्रमशाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी या समाजकार्य महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, त्याच पद्धतीनं जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक चळवळीतले सर्व कार्यकर्ते, उपस्थित बंधू भगिनी, आपणही या ठिकाणी आलात त्याबद्दल मनपूर्वक या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला असं जाहीर